श्रीराम नमस्कार. आज 19 जून 2026. अष्टावक्र गीता या गीतेचा सांगायचा प्रयत्न शुभारंभ आज करत आहे. ज्यांना मी गुरु मानतो त्या वैद्य अशोक श्रीपाद भट यांना माझा हृदयापासून दंडवत. अष्टावक्र गीता हा ज्ञानाचा तो महासागर आहे की जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर या अष्टावक्र गीतेमध्ये आहे. थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. साधारण 1 महिन्यापूर्वी राजगुरुनगर, पुणे राजगुरुनगर येथील परमधाम हे एक क्षेत्र आहे जिथे आध्यात्मिक स्वामी समर्थ आणि बाबाजी यांच्या विचारांनी मार्गदर्शन करणारे आदरणीय श्री गुरुश्री यांची भेट झाली. आणि नंतर त्यांनी विचारलं की तुम्हाला अष्टावक्र या गीतेवरचं कुठलं चांगलं पुस्तक माहिती आहे का? वास्तविक अष्टावक्र गीता हे फक्त कधीतरी ऐकून होतो, पण त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि मग त्यांना मी म्हटलं मी तुम्हाला आणून द्यायची व्यवस्था करतो. आणि पुण्यामध्ये नेर्लेकर यांना फोन केला. म्हटलं अष्टावक्र गीता यावर काही पुस्तक आहे का? त्यांनी पुस्तक सांगितलं आहे. संस्कृत 2 ओळी आणि त्याचं 1-2 शब्दामध्ये 2 ओळीमध्ये संक्षिप्त वर्णन. मग त्या अनुसार मी त्या गुरुश्रींना सांगितलं की पुस्तक आहे, मी आपणास सांगतो. या दरम्यानच आपणा सर्वांना माहिती आहे की यूट्यूबवरती माझे भगवद्गीता व मनुष्य जीवन हा विषय चालू आहे. आणि हा विषय सुद्धा त्यांनी ऐकला होता. एक इच्छा त्यांनी प्रगट केली की ही अष्टावक्र गीता सुद्धा जर तुम्हाला सांगता आली, बोलता आली तर आनंद होईल ऐकायला. पण वास्तविक त्यांना मी म्हटलं की मला याचं ज्ञान नाही, कधी ऐकलेली नाही, वाचलेली नाही, त्यामुळं थोडंसं अवघड आहे. ही गोष्ट 2 आठवड्यापूर्वीची आहे. 2 आठवड्यापूर्वी गुरुवारची गोष्ट आहे. आणि शुक्रवारी नेहमीप्रमाणे मी घरातनं आवरून निघालो. आणि घरनं येताना संगमवाडीचा सिग्नल लागतो. आणि तो सिग्नल ते संगमवाडीचा पूल हे साधारण एक ते जास्तीत जास्त 1.25 किलोमीटरचं अंतर असेल. या अंतरामध्ये ह्या 5 मिनिटामध्ये माझे गुरु, ज्यांना मी गुरु मानतो, त्या वैद्यराजांनी मला ही अष्टावक्र गीता सांगितली. मी कधीही त्यांच्या मुखात नाही कधी ऐकलेलं नव्हतं, काही नव्हतं. पण त्यांनी मला सांगितलं आणि सांगितले तू सांगायला सुरुवात कर. आणि त्या अनुसार त्यांची आज्ञा, आदरणीय गुरुश्री यांची विनंती, ह्या सगळ्याचा विचार करून आज त्यांना दंडवत करून, गजानन महाराजांना नमस्कार करून हे एक शिवधनुष्य पेलायला जात आहे. मुळामध्ये अष्टावक्र गीता ही काय आहे हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. शब्दच काय तर अष्टावक्र, अष्ट अधिक वक्र, म्हणजे अष्ट म्हणजे 8 आणि वक्र म्हणजे 2 शब्द होतात. एक मागं फिरणारा आणि दुसरं वाकडा. आणि अष्टावक्र म्हणजे जो बाह्य अंगाने 8 ठिकाणी वाकडा आहे त्याला अष्टवक्र असं म्हणतात. आता याची सुरुवात प्रत्येक गोष्ट, जशी भगवद्गीतेची सुरुवात कौरव पांडवांच्या ज्या चर्चा फिसकटल्या, बाकी सर्व गोष्टी झाल्या, त्यांनी झाली.
तसं अष्टावक्र गीतेची सुरुवात ही ही गर्भामध्ये असतानाच वास्तविक झालेली होती. अष्टावक्र हे जे आईच्या गर्भात होते आणि त्यांचे वडील अष्टावक्र यांचे वडील हे कहोड असं त्यांचं नाव होतं. हे कहोड हे राजा जनक याच्या दरबारी अतिविद्वान म्हणून पंडित होते. उत्तम ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या अनुषंगाने ते प्रजेला, राजाला संदेश द्यायचे, ज्ञान प्रदान करायचे. राजाला काही संकट आली तर आपल्या ज्ञानाद्वारे ते त्याचं निवारण करायचे. पण अशा विद्वान पंडितांचा मुलगा जो स्वतःच्या आईच्या गर्भाशयात असताना त्यांनी स्वतःच्याच वडिलांच्या काही चुका काढल्या. वडिलांचा क्रोध, वडिलांचा राग आणि वडिलांनी दिलेला शाप याच्यामुळं त्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याची 8 अंग ही बाह्य अंग, मुद्दामून शब्द वापरतोय, बाह्य अंग ही वक्र होती. ज्ञानाला, विज्ञानाला जेव्हा अहंकार होतो तेव्हा मनुष्याच्या मुखातनं उत्तम वाणी बाहेर पडत नाही, दुसऱ्याबद्दल हा रोषच बाहेर पडतो. जसं स्वतःच्या मुलाबद्दल, त्या बालकाबद्दल जो आईच्या गर्भात होता त्याच्याबद्दल ऋषींनी या कहोड या त्यांच्या वडिलांनी त्यांच्या बाबतीत शापवाणी केली. पण जसं नियती ठरवत असते, ह्या नियतीने ठरवलेली गोष्ट ही नेहमी घडत असते. जनक राजाच्या दरबारी असलेला दुसरा विद्वान पंडित जो पैज लावायचा, ह्या पैजेमध्ये कहोड यांना जलसमाधी प्राप्त झाली शिक्षा म्हणून. पैज असते की आपण म्हणतो ना की एकाने जो जिंकला आणि जो हारला, आता हारल्याला काय त्यांनी हे लावलेलं आहे डावाला, तर तसं व्हायचं. आणि जेव्हा अष्टावक्र थोडस पुढं नेतो, कारण आपल्याला अष्टावक्र गीता ऐकायचे, जन्म झाला आणि राजा जनकाच्या दरबारात आले बालपणी. आणि राजा जनकाला त्यांनी सांगितलं की हा जो विद्वान आहे बंदी, त्याला मी हरवून दाखवतो. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की काय आहे, एवढासा बालक एवढ्या मोठ्या विद्वानाला काय हरवणार. पण तत्वज्ञानामध्ये त्यांनी त्याला हरवलं आणि आपल्या वडिलांचा किंवा अगोदर जे तत्वज्ञानी होते त्यांचा जो ह्या एका व्यक्तीमुळे झालेला नाश होता याचा बदला त्यांनी घेतला. राजा जनकाला कळलं की हे व्यक्तिमत्व छोटं जरी असलं तरी ज्ञानाची खाण आहे. राजा जनक विचार करायचा आणि हे अष्टावक्र त्याला उत्तर द्यायचे. मुळामध्ये कसं असतं की आपण एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट पाहतो, ती व्यक्ती आणि ती गोष्टी पाहताना आपला दृष्टिकोन काय आहे हा महत्वाचा भाग असतो. आपण ज्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून पाहतो तसं तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होतं. अष्टावक्र गीता हे ज्ञान, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान याचा अर्थ काय आहे ज्ञानाच्या अनुषंगाने हे सांगते. आपण रोजच्या जीवनामध्ये साधना करतो, प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, पूजा करतो, पाठ करतो, पोथी वाचतो, स्तोत्र वाचतो. या सर्व गोष्टींना या अष्टवक्रांनी
मान्यता नाही दिली. या सर्व गोष्टी मनुष्य फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी कर्माचं जे फळ मिळणार आहे ते उत्तमच मिळावं यासाठी करणाऱ्या गोष्टी असतात, असं म्हणून या अष्टवक्रांनी ह्याला थोतांड असं म्हटलं. नीट लक्षात घ्या. आपण करतोय त्या सर्व गोष्टी अध्यात्मातल्या या सर्व थोटांड आहेत असं त्या अष्टवक्रांचं म्हणणं होतं. राजा जनकाला आश्चर्य वाटलं. आजपर्यंत जे ज्ञान ऐकत आलोय, ज्या ज्ञानाची मला प्राप्ती झाली आहे, ज्याच्यासाठी एवढे यज्ञ केले, ज्या गोष्टींसाठी मी धार्मिक कार्यक्रम करतो, पूजा अर्चना प्रार्थना चालू आहे, या सर्व गोष्टींना हा अष्टावक्र मुलगा बाळ लहान होते थोटांड म्हणतोय. राजा जनकाने अष्टवक्रांना सांगितलं, मला अर्थ नीट सांगा, असं कसं म्हणत? जी ज्ञानाची पीठं आहेत, जी कृतीतनं दिसतात, मनुष्याला उत्तम मार्गावर नेतात, त्याला तुम्ही थोटांड कसं म्हणता? अष्टवक्रांनी राजा जनकाला सांगितलं की राजन, मनुष्य पूजा कशासाठी करतो, मनुष्य यज्ञ कशासाठी करतो, मनुष्य नामस्मरण कशासाठी करतो, मनुष्य वाचन कशासाठी करतो, मनुष्य आपण जसं म्हणतो पोथी वाचतो, पूजन करतो, स्तोत्र मंत्र कशासाठी करतो? तर फक्त म्हणे स्वतःच्या स्वार्थासाठी. एखाद्याने सांगावं की अमुक स्तोत्राचं पठण कर, आणि मनुष्य स्वतःचं संकट येत असताना ते पठण करायला सुरुवात करतो. उदाहरण घेऊ आपण, एखाद्याला जर काही अडचणी असतील, त्याला सांगितलं विष्णू सहस्त्रनामाचं पठण कर, त्याला लगेच कळतं की आपल्याला सांगणारी व्यक्ती अधिकारी आहे, तो ते विष्णू सहस्त्रनाम पठणाला सुरुवात करतो आणि रोज नित्य त्याचं पठण चालू असतं. अष्टावक्र अशा गोष्टींना आक्षेप घेतात. ते अशा गोष्टीला थोतांड म्हणतात. आपण जर विचार केला की काय ही भाषा, एका लहान मुलाच्या तोंडी अशी भाषा योग्य नाही. पण अष्टावक्र सांगतात, राजन, समोर असलेली गोष्ट, त्या गोष्टीचं ते जर ज्ञान नसेल तर त्याची प्राप्ती कशी होईल? समोरची असलेली गोष्ट, विष्णू सहस्त्रनाम हे म्हणतोय, पण त्या सहस्त्रनामातलं ज्ञान त्या व्यक्तीला नसेल तर त्याची प्राप्ती कशी झाली, हे अष्टावक्र सांगतात. अष्टावक्र गीता समजून घेताना, ऐकताना नीट ऐकून सांगायचं म्हणून सुद्धा मी हळूहळू प्रयत्न करतोय. पहिलाच भाग आहे, त्यामुळे पूजा करतोय, कशासाठी करतोय? मनुष्य म्हणून मी पूजा करताना आत्मिक समाधान लाभतं, मी आनंदी होतो. अष्टावक्र याला थोटांड म्हणतात. ते म्हणजे पूजा ही एक शरीराचा आणि भौतिक केलेला कर्म आहे, पण ह्याच्यापासनं उत्पन्न झालेलं समाधान आणि आनंद हा कशाचा आहे याचं ज्ञान तुम्हाला आहे का?
केलेलं नामस्मरण, एखादं सांगतो की नामस्मरण करा, मग केलेलं नामस्मरणाने माझ्या देहामध्ये, विचारांमध्ये काय बदल होणार आहे याचं ज्ञान प्राप्ती होणं म्हणजे ते स्वीकारणं आहे. यज्ञ करणं, यज्ञ कशासाठी करायचा? काहीतरी प्राप्तीसाठी यज्ञ जर केला तर ती भौतिक गोष्ट झाली. पण ज्ञान मार्गाने मनामध्ये केलेला यज्ञ हा परस्पर त्या परमात्म्याशी संधान साधून देतो, असं अष्टावक्र सांगतात. जीवनामध्ये मनुष्य फक्त भौतिक गोष्टींच्या मागे लागतो. कर्म काय आहे? उत्तम कर्म केलं तर मला चांगलं फळ मिळेल हे मनुष्याला माहीत असतं. अष्टावक्र म्हणतात उत्तम कर्म केलं तर चांगलं फळ मिळेल हे मनुष्याला माहीत असतं. याचा अर्थ मनुष्य त्या कर्माचा दर्जा ठरवतो. आपण केलेली कृती ही कदाचित आपल्या दृष्टिकोनातनं योग्य असेल तर ती समाजाच्या दृष्टिकोनातनं अयोग्य असू शकते. मग आपण केलेलं कर्म याचं ज्ञान आपल्याला जर असेल तर ते कर्म तिथं जळून नष्ट होईल. एखाद्या ठिकाणी जाऊन आपण जर समजा अन्नदान केलं आणि मी अन्नदान करून आलो, मी अन्नदान केलं असं जर म्हटलं तर ह्याला आक्षेप आहे, तो अज्ञानी आहे. कारण याच्यामध्ये तो भौतिकतेत अडकला, मी मध्ये अडकला, अहंकारात अडकला. पण भगवंतानी मला संधी दिली, एवढंच जर आपण विचार केला, त्याचं ज्ञान प्राप्त झालं, आहे ते देऊन मोकळं झालं. त्याला अन्नदान पण म्हणू नका, वस्तुदान पण म्हणू नका, काहीच म्हणू नका. माझ्याकडे जास्त होतं म्हणून दिलं तरी चालेल, पण ज्ञानाने द्या. प्राप्ती कशाची व्हावी? ज्ञानाची व्हावी. मी रोज 21 लोकांना खायला घालीन, अन्नदान करीन, माझे मुलं बाळ उत्तम राहू देत, याला आक्षेप आहे. म्हणजे ह्याला स्वार्थासाठी परमार्थ म्हणतात. पण अशा केलेल्या परमार्थाने काहीच साध्य होत नाही हे मनुष्याला कळणं गरजेचं आहे. याला ज्ञान म्हणतात. मनुष्य प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकतो, परंतु ज्ञान हे त्याला खरेदी करता येत नाही. ते त्याला उपजत असतं, पण त्याच्यावर संस्कार करून ते तुम्हाला कृतीतनं दर्शवावं लागतं. अष्टावक्रांनी इथं राजा जनकाला सांगितलं, मनुष्य धर्म, मनुष्य कर्म हे केवळ या भौतिकतातच अडकलेलं आहे. मनुष्य बाह्य अंगाने बघतो आणि समोरच्या व्यक्तीची किंमत ठरवतो. आज बघा, अष्टावक्र म्हणजे दिसायला कसे असतील? 8 ठिकाणी शरीरातलं व्यंग. पण हे आपण बाह्य अंग बघितलं. पण ज्ञानाच्या दृष्टिकोनातनं जर हा देह बघितला तर बाह्य अंग नष्ट होतं. फक्त येतं काय? तर ज्ञान येतं. मग अष्टावक्र राजाला सांगतात की मनुष्याने जीवन उत्तम जगताना, जीवनाची सुरुवात करताना ती बाह्यांगाने न करता तर ज्ञानाने जर केली तर त्याचं पहिलं पाऊल अध्यात्माकडे योग्य तरी पडेल. भगवंत आपल्या देहामध्ये आहे आणि असा भगवंत आपल्या देहामध्ये असताना देहामधल्या अग्नीचा यज्ञ किंवा कुंड प्रज्वलित करून मनाच्या ताकदीने त्याला अंतर्मनामध्ये
प्राप्त करून घ्यायचं का बाहेर तुम्ही सर्व सगळं सामुग्री मांडून त्याला प्राप्त करून घ्यायचं, हे मनुष्याने ठरवायचं. पण दोन्हीमध्ये फरक आहे. बाह्य गोष्टीमध्ये अष्टावक्र विरोध करत नाहीयेत. त्यांचं म्हणणं एकच आहे, कुठलीही गोष्ट करा पण ती ज्ञानाच्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही विचार केला तर ती तुम्ही गोष्ट करायची गरजच नाही, ती तुम्ही अंतर्मनामध्ये करू शकता, विचारांद्वारे करू शकता. मानसपूजा आपण म्हणतो, आधी पूजा असते, मग त्याच्यामध्ये आपण फुलं कमी करत जातो, मग मूर्ती बाजूला ठेवतो, मग डोळे मिटतो, मग आपण मनामध्ये सांगतो की मी अमुक वाहतोय तमुक वाहतोय. समोर काही नसतं पण आपण मनातनं वाहत असतो आणि त्या देवतेचं पूजन करतो. अष्टावक्र म्हणतात काय गंमत आहे, भौतिकता सोडली, मानसपूजा चालू केली, पण मानसपूजा काय की मनाने स्वीकारलेल्या अवस्थेचं पूजन, म्हणजे परत तरंग आहेतच. मन हा तरंगांचा समूह. मग अष्टावक्र म्हणतात स्वयंला ओळखणं, स्वयंची ओळख होणं म्हणजेच ते पूजन आहे, म्हणजे त्या परमात्म्याचं पूजन आहे. बाहेर कुठे शोधता? जो आत आहे, तुम्ही आहात म्हणजे तो आहे ही खात्री आहे, हे ज्ञान आहे. पण मला रोग झालाय, मला भोग झालाय, मला आर्थिक गोष्टी मिळत नाहीत म्हणून त्याला मंदिरात जाऊन शोधणं, त्याच्यासाठी भौतिक कर्म करणं, याला महामूर्खपणा म्हटलेला आहे. अंतरात्म्यात जो बसलेला आहे त्याला काय आवडतं याचा विचार केलात आणि त्याच्याशी जुळवून घेतलं तर बाह्य अवस्था बघायची वेळच येणार नाही. अंतर्मनातल्या परमात्म्याशी, भगवंताशी संधान साधायचा जर प्रयत्न केलात आणि तो जर तुम्ही साधा शकलात तर बाह्य गोष्टीची गरज काय आहे? बाह्य गोष्टी या क्षणिक असतात. मंदिरात जातो आपण, एखाद्या तीर्थक्षेत्री जातो, या क्षणिक गोष्टी झाल्या. पण अंतरात्म्यातली ती चैतन्य, ती शक्ती ही क्षणोक्षणी तुमच्या बरोबर आहे. याचं ज्ञान होणं म्हणजे आत्मज्ञान आहे. या जेव्हा मनुष्याला आत्मज्ञान होतं तेव्हा त्याला काय बघावं हे कळतं. आपण म्हणतो ना आत्मतृप्ती झाली, आंबा खाल्ला, आत्मतृप्ती झाली, मग नंतर तोच खाल्लेला आंबा समोर नकोसा वाटायला लागतो. पण इथं अष्टावक्र सांगतात की आत्म्याशी केलेली एकरूपता, आत्म्याला ओळखण्यासाठी केलेली धडपड हीच तुमच्या जीवनाची खरी धडपड आहे. ज्ञानाच्या अनुषंगाने करा, स्तोत्र म्हटलं पण त्या ज्ञानाच्या अनुषंगाने ते म्हटलं नाही तर त्याच्यामध्ये ताकद निर्माण होणार नाही. एखाद्याला सांगितलं की बाबा रे तू जप कर, श्रीराम जयराम जय जयराम हा जप कर, तुझ्या जीवनातली संकट जातील. तो म्हणतो ठीक आहे, किंवा अजून दुसरा जप कर. पण श्रीराम जयराम जय जयराम या शब्दाचं ज्ञान जर त्याला नसेल तर त्याची प्राप्ती होत नाही, म्हणजे ते आपण स्वीकारू शकत नाही, देह ते स्वीकारत नाही. म्हणून अष्टावक्र सांगतात ज्ञानाच्या अनुषंगाने ते श्रीराम जयराम जय जयराम बघा, म्हणजे त्याची व्याप्ती काय याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या अभ्यास जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. संकट आलं म्हणून हा नामस्मरण करा, पण नामस्मरणाचा अर्थ कळला
की आपल्यावरती आलेलं संकट ह्याच्यामध्ये आपल्या काय चुकी होते किंवा काय चुकी झाली याचं ज्ञान मनुष्याला होतं व ती चूक करत नाही असं अष्टावक्र सांगतात. देह आणि अंग ही कर्मच करत असतात, पण हे करताना जर ज्ञान प्राप्ती असेल तर मनुष्य स्थिर अवस्थेत जातो. चैतन्य त्याच्या चेहऱ्यावरती दिसून येतं. एखादा मनुष्य एखाद्या विषयाचा जर विचार करत असेल तर त्याच्या चेहऱ्यावर कळतं की हा चांगला विचार करतोय का वाईट विचार करतोय. याचा अर्थ असा की आपण जो धागा पकडून आपला विचारधारा आपली चालवतो किंवा चाललेली असते हे तुमच्या चैतन्य स्वरूपामध्ये मुखावरती प्रगट होतं. मग अष्टावक्र सांगतात हे प्रगटीकरण जर चैतन्य स्वरूपात व्हायचं असेल, उत्तम प्रकारे प्रकाशमय व्हायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या विचारांवरती कसे संस्कार करायचे याचं ज्ञान प्राप्त करा. अमुक पोथी वाचल्यानंतर माझ्या जीवनातली अडचण जर दूर होणार असतील तर ते क्षणिक सुख झालं, पण मला ती पोथी का वाचायला लागतीये आणि मी ती कशासाठी वाचतोय ह्याचं जेव्हा मनुष्याला ज्ञान होतं त्याला त्या तत्वाच्या पर्यंत पोचायला एक क्षणही लागत नाही. एखाद्या संकटाला आपण सांगितलं की गजानन महाराजांची पोथी वाचा, मग फक्त ती व्यक्ती ते संकट एका बाजूला डोक्यात ठेवतं आणि एका बाजूला ती पोथी वाचत असतं, कारण त्याला माहिती असतं की ही पोथी वाचली की माझं संकट दूर होईल. पण अष्टावक्र सांगतात पोथीतलं ज्ञानाची प्राप्ती करा. पोथीत काय लिहिलंय त्या ज्ञानाची प्राप्ती करा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जीवनसार सापडेल. एखादा आजार झालाय, या आजारातनं कसं आपलं निवारण व्हावं, एखादा आर्थिक व्यवहार फसलाय या आर्थिक व्यवहारातनं मी कसं सुटावं, प्रत्येक स्तोत्र पोथ्यांमध्ये हे सगळं दिलेलं असतं. एखादं उदाहरण दिलेलं असतं, अमुक व्यापारी अमुक ठिकाणी अमुक सावकार असं झालं तसं झालं, मग महाराजांच्या सानिध्यात आला आणि ते बरं झालं. अष्टावक्र हेच सांगतायत जर ज्ञानाची प्राप्ती झाली तर पहिली चूकच व्हायची नाही, आणि चूक जर झाली आणि जर तुम्ही ही पोथी वाचत असाल तर त्या पोथीमध्ये जे दिलेलं आहे की केलेली चूक म्हणजे त्या गुरूंची तुम्ही सेवा केल्यानंतर तुम्ही त्या संकटातनं तुमचं निवारण होतं हे त्याच्यात दिलेलं असतं. मग पोथी वाचल्यानंतर आपल्या संकटाचं निवारण होतं आणि आपण म्हणतो की अमुक महाराजांमुळं आपल्या संकटाचं निवारण झालं. पण अष्टावक्र म्हणतात हे अज्ञान आहे. मुळामध्ये महाराजांनी केलेली कृती, महाराजांनी केलेला चमत्कार ह्याचं ज्ञानाची तुम्ही प्राप्ती केलीत का? मग त्यांना आक्षेप आहे. मनुष्याच्या आतनं अशी कृती व्हावीच का? मनुष्याने जर माहिती आहे हा देह सुटणारा आहे तर त्याच्यासाठी त्या तत्वाला वेठीस ठेवायचं का? प्रत्येक जीवाचा आलेला पडलेलं पहिलं पाऊल मृत्यूकडे आहे हे ज्ञान ज्या व्यक्तीला होतं तो कधीही मरणाला घाबरत नाही, आणि जो क्षणोक्षणी घाबरतो याचा अर्थ त्याला ज्ञानाची प्राप्ती नाही, त्याला सत्याची प्राप्ती नाही. जर सांगितलेलं आहे की मृत्यू हे अंतिम सत्य आहे तर ते मनुष्य स्वीकारत नाही. मनुष्य त्या देहाला विविध औषधांनी विविध कारणांनी वाचवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला मोह म्हटलेला आहे. पण अष्टावक्र म्हणतात ही जी अवस्था निर्माण होते, ही परिस्थिती निर्माण होते, ही का निर्माण झाली याचा विचार मनुष्याने करावा, त्याची त्या ज्ञानाची प्राप्ती करावी, म्हणजे तुमच्यातनं ही गोष्ट घडणारच नाही. म्हणून ज्ञान हे जीवनामध्ये सर्वात महत्वाचं आहे आणि ज्ञानाने जीवनातले प्रश्न सुटतात.
एखाद्या गोष्टीला आपण घाबरतो. घाबरायचं कारण काय? काल एक जण माझ्या ओळखीचे डॉक्टर, ते डॉक्टरच आहेत, पण त्यांची आई पण डॉक्टर होती. काही दिवसापूर्वी देहावसान झालं, ते घाबरल्या. काल त्यांचा फोन आला, मला म्हणाल्या की मला झोप लागत नाही, माझं बीपी शूट झालं, आयसीयू मध्ये होत्या. काल त्यांना शिफ्ट केलं. म्हटलं आज आठवडा होईल मला, आज परत मी एकटीच घरी, मला आईची आठवण येईल आणि मी घाबरतीये. डिप्रेशनच्या गोळ्या दिल्या डॉक्टरांनी. ह्याला अज्ञान म्हणतात. अष्टवक्र गीता काय सांगते? एक एमडी झालेली व्यक्ती, डॉक्टर व्यक्ती, पूर्ण कुटुंब डॉक्टर, म्हणजे ज्यांना ज्ञान आहे की देह हा कधी ना कधी तरी जाणारच. त्यांनी कित्येक वेळा त्यांच्या जीवनामध्ये सांगितलं असेल. पण जेव्हा स्वतःवरती बेततं तेव्हा मनुष्य कोसळतो. त्याला अष्टावक्र अज्ञान म्हणतात. देह आलेला आहे, हा क्षणिक आहे. प्रत्येकाच्या देहामध्ये तो परमात्मा हा क्षणिक आहे. मग तो भर 90-100 वर्ष जगला तरी तो एक क्षणच आहे. अष्टावक्र म्हणतात ज्ञानाने किती जगतात तेच खरं तुमचं वय. तुम्ही शरीराने किती जगलात आणि जीवनभर जर अज्ञानीच राहिलात तर तुम्ही जगलाच नाही. जन्मताच तुमचा मृत्यू झाला. जो ज्ञानाने परिपूर्ण असतो, ज्ञानाने जीवन जगत असतो, म्हणजे जो कशातच अडकत नाही, त्याला माहिती आहे, तोच ज्ञानी, तोच ज्ञानदेव. मग ज्ञान महत्वाचं असतं. म्हणजे डॉक्टरांना मी काल म्हटलं, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असताना एखादा जाणार असेल व्यक्ती तर तुम्ही त्याच्या नातेवाईकांना कसं सहज सांगता की मानसिक स्वीकारा, त्या शरीराचे भोग होण्यापेक्षा तो सुटलेला बरा. मग ही अवस्था मनुष्य स्वीकारत नाही, ह्याला अज्ञान म्हटलेलं आहे. अर्थ काय की व्यावहारिक जगतामध्ये दुसऱ्याला उपदेश करणं सोपं असतं, पण स्वतःवर जेव्हा अवस्था येते तेव्हा मनुष्य कोलमडतो. मग हेच कोलमडू नये. विचार आचार स्थिर राहावे. जे सत्य आहे त्याचा स्वीकार व्हावा. मनुष्य सत्याचा स्वीकार करत नाही, कधीही स्वीकार करत नाही. किती उत्तम प्रतीचा आंबा असेल तरी तो ठराविक वेळेस खायला लागतो, पण त्याला असं वाटतं की 12 महिने फळ मिळतं, हल्ली आपण 12 महिने खावा. अज्ञान आहे, मग नंतर तो बाधतो. भगवंताची सेवा करताना, भगवंतापाशी जाताना, गुरुपाशी जाताना आपण काय प्राप्त करतोय? गुरु आले, गुरूंनी मला अमुक त्यांचं अंगठी दिली, एक रुद्राक्ष दिला, त्यांची माळा दिली, त्यांचं फुलं दिलं, त्यांचं वस्त्र दिलं. अज्ञानाचा कळस झाला. कारण जर ज्ञानच प्राप्ती नसेल तर रुद्राक्ष दिला त्याचा उपयोग काय? त्याचं ज्ञानच नसेल तर तो फलित कसा होणार? संन्यासाने त्याचं दिलेलं वस्त्र आपण प्रसाद म्हणून स्वीकारत असू, पण त्याला आपल्याला कळतच नसेल की त्या संन्यासाचं वस्त्र आहे, आपण प्रसाद म्हणून घेतो, पण त्याच्याबरोबर त्या वस्त्राबरोबर त्याचे आलेले गुण हे आपल्या घराचं संन्यासच करतील, याचं ज्ञान नसतं. एखाद्या मंदिरामध्ये वाहिलेला नारळ, वाहिलेला हार आपण लगेच मागून घेतो त्या गुरुजींकडनं की त्यातला एक हार काढून द्या, आपण तो गाडीला घालतो. आपण एवढाही विचार करत नाही की त्या तत्वाला घातलेला हार आपण गाडीला घालावा का? स्थिरता प्राप्त केलेल्या त्या हारामधली ती ऊर्जा आपण आपल्या गाडीच्या पुढं बांधून अस्थिर अवस्थेत न्यावी का? अष्टावक्र ह्याला अज्ञान म्हणतात. हाराची गरजच काय? आपण कधी विचार केला शब्द की आपण हार घालतो, मनुष्य जीवनामध्ये जिंकाच असतं, मग हार कशाला घालायचा? प्रभू रामचंद्रांसाठी मूर्तीसाठी हार घेऊन जातो. जो मनुष्य म्हणतो की हार आणलास का, याचा अर्थ तो जीवनात हारलेला आहे. अख्ख्या रामायणात हार शब्दच नाहीये, पुष्पमाला आहे.
मग हे जे भौतिक अज्ञान आहे, हेच भौतिक अज्ञान राजा जनकाच्या, जसं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, तसं इथं राजा जनक आयुष्याचे प्रश्न ह्या अष्टावक्रला विचारत आहे की जीवन कसं जगायचं, जीवनामधली उद्दिष्ट काय. आणि मग संभाषण सुरू होतं राजा जनक आणि अष्टावक्र. आणि राजा जनक त्या अष्टावक्रांना पहिला त्यांचा स्वीकार करतो. स्वीकार करणं खूप मोठी गोष्ट असते. नुसता गुरुनी आपला स्वीकार करून चालत नाही, तर शिष्यांनी पण त्या गुरुचा स्वीकार करणं गरजेचं आहे. एका हाताने टाळी वाजेल का? नाही वाजणार. त्याला दोन्ही हाताने केलं तर टाळी वाजणार आहे. आणि जो गुरु ज्ञानाचा पाझर शिष्याच्या हृदयामध्ये फोडतो आणि स्वतः गुरु त्याच्या ज्ञानाने त्या शिष्याच्या हृदयात पाझरतो, तो खरा गुरु. जो सांगतो की अमुक माझी सेवा कर, इथं येऊन उदबत्त्या दे, भस्म दे, वर्गणी दे, डोनेशन दे, हे गुरुच नाहीत. इथं भक्ती नाही, हे धर्मात सांगितलंच नाही. मग अष्टवक्रांनी यायचं जनतेचं डोळे उघडायचा प्रयत्न केला. अष्टावक्र गीता इतके वर्ष मलाही माहित नव्हती. कारण का, तर आपल्यापर्यंत सत्य असतंच, असं गूढ असतं, ते सहजासहजी समोर येत नाही. आपण प्रत्येक आजपासून देवाला नमस्कार केला, तर मी देवाला नमस्कार का करतोय ह्याचा विचार करा. आज मी नामस्मरण घेतलं, तर मी नामस्मरण का करतोय ह्याचा विचार करा. मनाची शांती लाभवण्यासाठी मी नामस्मरण करतो असं तुमचं आलं, तर हा विचार करा की माझी मनाची शांती ढळलीये, याच्यासाठी मला नामस्मरणाची गरज लागते. आणि जर ती शांती उत्तम असेल तर मला नामस्मरणाची गरज काय. कारण तो परमात्मा तुमच्या देहात आहे. अष्टवक्रांची ही भाषा नीट पहिल्या भागापासून समजून घेणं गरजेचं आहे. इतर गोष्टी फिरून येतात, अष्टवक्रांची भाषा सरळ येते, त्याच्यामध्ये कुठेही वाकडेपणा नाही. देहात वाकडेपणा, पण देहाचा वाकडेपणा काय कामाचा. आपली दृष्टी तिथं जाते. मनुष्य अष्टवक्र दिसतोय, बघ कसा, हात पाय कसे बघा, पण ज्ञानाचा विचार करतो नाही करत. मग इथं फक्त ज्ञानाचा विचार करतो. अष्टवक्रांनी स्वतःच्या देहावरनं दाखवून दिलं की ज्ञान हेच सर्वोत्कृष्ट आहे, त्याच्या पुढं सर्व गोष्टी ह्या शून्य आहेत. राजा जनकानी ह्या अष्टवक्रांना प्रश्न केला की अष्टावक्र महाराज म्हणायला लागले, राजाला कळलं ज्ञानाची प्राप्ती जर करायची असेल तर समोरच्या व्यक्तीला मान देणं सुद्धा महत्वाचं आहे. तोपर्यंत आपण काही गोष्टी स्वीकारणं गरजेच्या असतात. या तुम्ही एखाद्याला मान दिलाच नाहीत, मान देणं म्हणजे कुठल्या प्रकारचे हार तुरे फुले त्याचा सत्कार करणं नाही. मनाचा मान, मान म्हणजे काय, मन न म्हणजे आपलं मन आपलं नसणं, त्याचं मन आपलं असणं म्हणजे मान. मग राजा जनकांनी तो मान ह्या अष्टावक्राला दिला. दरबारात तर त्यांनी सिद्ध केलंच होतं, पण जनकाला कळलं की आतापर्यंत जे प्राप्त झालं हे प्राप्त नव्हतं, हे वेगळंच होतं. आणि आता जे प्राप्त होईल ते उत्तम होणार आहे ह्याची खात्री जनकाला झाली. आणि त्यांनी संवाद साधायला सुरुवात केली. आणि पहिला प्रश्न त्यांनी अष्टावक्रांना विचारला की महाराज, मनुष्याने स्वतःच्या जीवनाकडे कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने बघायचं आणि जीवन म्हणजे काय. याला अष्टावक्र काय उत्तर देतात हे आपण पुढील भागात पाहू. श्रीराम.